नमस्कार मित्रांनो, कम्प्युटर बेसिक्सच्या एका नवीन पिरियडमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे हेडर अँड फुटर. याआधी आपण कम्प्युटरचे बेसिक्स पाहिले, नंतर वर्ड बघत असताना वर्डमधला फाईल मेनू, होम आणि इन्सर्ट आपण पाहिला, आणि आज आपण त्याच सिक्वेन्समधला हेडर फुटर हा जो इन्सर्टमधला ग्रुप आहे त्याबद्दलचा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, हेडर अर्थात पेजच्या वरचा भाग. जर आपल्याला एक 10-15 पानांचं डॉक्युमेंट तयार करायचं आहे आणि प्रत्येक पेजला वरती एक ठराविक नाव, शाळेचं नाव असेल आपल्या किंवा आपल्या संस्थेचं नाव असेल, जे पण काय आपलं सुरुवात प्रत्येक पेजला कॉमन असलं पाहिजे, हेडिंग असायला पाहिजे वरती लेटर पॅडसारखं. त्यासाठी या हेडरचा उपयोग होतो. इन्सर्टवरच्या हेडरच्या ॲरोवर क्लिक करूयात. यामध्ये आपल्याला भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात. ब्लँक आहे, 3 कप्प्यांमध्ये जर का तुम्हाला हेडर पाहिजे असेल तर तसं देऊ शकता. अशा भरपूर वेगवेगळ्या स्टाईल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तुम्हाला जी पण स्टाईल आवडेल त्या स्टाईलमध्ये तुम्ही हेडर वापरू शकता. या व्यतिरिक्त जर पाहिजे असतील तर मोर हेडर्स फ्रॉम office.com यावर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला 2 ओपन झालेले दिसत आहेत. आपण हा एलिमेंट हेडर निवडून पाहूयात. डॉक्युमेंट टायटल इथे आपण डबल क्लिक करूयात आणि इथे माझ्या क्लासचं नाव मी टाईप करेल. आणि हा जो टॅब आहे याच्यामध्ये हेडर अँड फुटरचा एक नवीन टॅब ओपन झाला आहे. शेवटी क्लोज हेडर अँड फुटर हे बटन आहे, यावर आपण एक क्लिक करूयात. तर अशा पद्धतीने एक हेडर तयार झालं आहे. पानाच्या सुरुवातीला माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव इथे घेतलं आहे. आणि जर मी आता याला काही डॉक्युमेंट टाईप केलं RAND 8 कॉलम 8 पॅरेग्राफ 8 ओळींचे, एंटर. असे फक्त 2च पानं झालेत. आपण पहिल्या पानावरती आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव घेतलं होतं. ह्या दुसऱ्या पानावरसुद्धा हे आपोआप आलेलं आहे. इथून मी स्क्रोल वर घेतो पहिल्या पानावर, आणि तसंच सेम दुसऱ्या पानावरसुद्धा आपल्याला हेडर पाहायला मिळतं आहे. जेवढे पण पेजेस आपण वाढवू तर आपोआप नवीन पान आलं की सुरुवात आपलं हेडर कॉमन दिसेल. नको असेल तर इन्सर्टमधून हेडरच्या ॲरोवर क्लिक आणि रिमूव्ह हेडर यावर क्लिक केलं तर हे हेडर चाललं जाईल. आता कोणत्याही पेजवर आपल्याला ते हेडर दिसणार नाही. पाहिजे असेल तर पुन्हा आपण हेडर घेऊ शकता. याला नाव द्या. जर तुम्हाला काही इथे फोटो इन्सर्ट करायचा असेल, आपला लोगो घ्यायचा असेल तर तो पिक्चरमधून तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे तसा लोगो असणं आवश्यक आहे. मी माझ्या शाळेचा लोगो डेस्कटॉपवर कॉपी केलेला आहे. तो घेण्यासाठी मी माय स्कूल टाईप केल्यावर थोडं मध्ये स्पेस ठेवेल. इन्सर्ट किंवा आपण हेडर फुटरमधूनसुद्धा पिक्चर निवडू शकता. पिक्चरवर क्लिक केलं आहे आणि डेस्कटॉपवरून मी हा जो माझा स्क्रीनशॉट आहे, हा जो माझा फोटो आहे, हा सिलेक्ट करेल. याची साईज कमी करून घेईल. रॅप टेक्स्टमधून याला जर मी टाईट ठेवलं तर मी याला कुठेही शिफ्ट करू शकेल. अगदी अशा पद्धतीने या माय स्कूललासुद्धा मी सिलेक्ट करून याचा फॉन्ट मला पाहिजे तसा घेऊ शकेल. जे पण काय आपल्याला फॉर्मॅटिंग करायची असेल, आपली साईज वाढवणं, कलर्स, हे सगळं आपण करू शकताल.
आणि शेवटी हेडर अँड फुटरवर क्लिक करून क्लोज हेडर अँड फुटर. तर आता मी असं हे बनवलं आहे, तर ते पण तिथं आपल्याला पाहायला मिळेल. जसं हेडर आहे सेम तसंच फुटरही घेऊ शकता तुम्ही. इन्सर्ट फुटर, फुटर अर्थात पेजच्या खाली येईल. तुम्हाला जसं फुटर पाहिजे असेल तसं तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्हाला जे काय लिहायचं असेल ते तुम्ही इथे लिहू शकताल. मी माझ्या इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस इथे टाईप करतो आहे. यालासुद्धा मी रॅप टेक्स्टमधून टाईट करतो, म्हणजे मला पाहिजे तिथं मी याला घेऊ शकेल. अशा पद्धतीने क्लोज हेडर अँड फुटर केल्यावर आता खालच्या भागामध्ये फुटर दिसेल, तर वरच्या भागामध्ये आपलं हेडर, परत दुसऱ्या पानावरसुद्धा तसंच. जर मला नको असेल तर परत इन्सर्ट फुटर आणि रिमूव्ह फुटर. तर आपलं फुटर चाललं गेलं. पेज नंबर्स आहेत, आपल्याला जर पेज नंबर द्यायचे असतील तर ते आपण देऊ शकता. टॉप, बॉटम किंवा मार्जिन जिथं कुठं पाहिजे असतील तिथं आपण हे पेज नंबर देऊ शकता. मग जर बॉटम घ्यायचं असेल तर बॉटममध्येही भरपूर व्हरायटीज आहेत. तुम्हाला जसा पेज नंबर पाहिजे असेल तसं तुम्ही घेऊ शकता. माझ्या आवडीचं हे आहे, ज्यामध्ये कितीपैकी किती पेज आहे हे दोन्ही पण दिसतं. आणि अर्थात इथे जर मला आधी मी बॅकस्पेसनी ह्याला मागं घेतलं आहे. जर मला इथे माझा ॲड्रेस टाकायचा असेल तर मी आधी ॲड्रेस टाकेल. आणि टॅब देऊन याला जिथे कुठे द्यायचं असेल मला या साईडला असं करून जर मी क्लोज हेडर अँड फुटर केलं तर इथे या बाजूला ॲड्रेस आणि या बाजूला पेजेस असंही आपण करू शकताल. तर हा होता एक व्हिडिओ हेडर, फुटर आणि पेज नंबरबद्दलचा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण टेक्स्ट आणि सिम्बॉल्स यांचा अभ्यास करू. तोपर्यंत बाय बाय.